तीर्थटन आणि पर्यटन यांचा सुवर्ण त्रिकोण म्हणजे दिवेघर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर. श्रीवर्धनची अनोखी मंदिरं बघून मी पुढे दक्षिण काशी म्हणजेच श्री क्षेत्र हरिहरेश्वरकडे निघालो. पौराणिक कथांमध्ये उल्लेख असलेले हरिहरेश्वर आणि काळभैरवाचं इथं दर्शन होतं. सुंदर परिक्रमा मार्ग आणि कातळ मंचावरचे निसर्गनिर्मित शिल्प इथं दिसून येतात. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 6मध्ये मी तुमचं स्वागत करतो. दुसऱ्या दिवसाचं शेवटचं ठिकाण हरिहरेश्वरचा हा माहितीपट असणार आहे. सूर्यास्ताआधी मला हरिहरेश्वरला पोचायचं होतं. जॉग्राफिकली बघितलं तर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर तसं फार अंतर नाही, पण मध्ये कालिंजे मॅनग्रोव्ह आयलंड असल्याने डायरेक्ट मोटरेबल रोड नाही. मॅनग्रोव्हला वळसा मारून जसवली, निगडी, हरिहरेश्वर रोड मार्गे 20 किलोमीटर अंतर कापून आपल्याला यावं लागतं. साधारण अर्ध्या तासाने मी हरिहरेश्वर गाठलं. मंदिराकडे जाताना पूजा साहित्य विकणारी ही गल्ली लागते. रात्रीचा मुक्काम इथेच असल्याने मी पहिले जाऊन भक्तनिवासामध्ये रूम बुक केली. मंदिर परिसर खूप स्वच्छ आहे. आज तुरळक लोक इथं होती. इथं हरिहरेश्वर आणि काळभैरव योगेश्वरी ही मुख्य मंदिर आहेत. जवळच हनुमानाचं आणि सिद्धिविनायकाचं मंदिर देखील आहे. दर्शन घेताना प्रथम काळभैरव योगेश्वरी, नंदी, गणपती आणि हरिहरेश्वर आणि पुन्हा काळभैरव योगेश्वरी अशा क्रमाने दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे. शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी शंकराने घेतलेला उग्र अवतार म्हणजे काळभैरव. काळभैरवाच्या हातात डमरू, तलवार, त्रिशूल आणि शीर दिसतं. गळ्यात राक्षसांची मुंडमाला आहे. काळभैरव योगेश्वरीची चंदन पूजा केली जाते. काळभैरवाला भूतपिशाच निवारण करणारी, अतृप्त आत्म्यांना शांत करणारी देवता मानली जाते. काळभैरव मंदिराच्या गणेशपट्टीवरती 2 लेख कोरलेले आहेत. त्यावरून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते. थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवी सन 1723 साली जीर्णोद्धार केला असल्याचं या लेखातून कळतं. पुढे हरिहरेश्वर मंदिर आहे. हरिहरेश्वराची पंचामृत पूजा आणि लघुरुद्र अशी साधना केली जाते. हरिहरेश्वरमधील शिवलिंग हे चौकोनी आकाराचे आहे. जगातील एकमेव शिवलिंग, कारण शिवलिंगावर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असे 4ही देव एकाच ठिकाणी आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगरांच्या मधून परिक्रमा मार्ग आहे. भरती ओहोटीचा अंदाज घेऊन ही परिक्रमा करावी लागते. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा तसेच कालाष्टमी या दिवशी इथे यात्रा असते. परिक्रमा मार्गावरून पालखी नेतानाचे हे काही फोटोज. डोंगराच्या खाली सागरी बाजूला कातळ मंचावर सागरी माऱ्याने दगडांची झीज होऊन काही आकार तयार झालेले दिसतात. मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे तयार झालेली शिल्पाकृती बघण्यासारखी आहे. टेकडी आणि किनारा परिसरात विष्णुपद, गायत्री तीर्थ, शुक्ल तीर्थ, सूर्यतीर्थ, विष्णुतीर्थ आणि ब्रह्मगुफा अशी काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी यज्ञ केले होते असे सांगितले जाते.
डोंगराच्या कुशीत एका कातळमंचावर वसलेलं एक पुरातन हरिहरेश्वर किनाऱ्यावरून असं काही दिसतं. दर्शन झालं की या सुंदर मौसूद किनाऱ्यावर भक्त फेरफटका मारतात. मी थोडा वेळ इथं रेंगाळलो आणि माझ्या आजच्या स्टेकडे निघालो. तीर्थटन आणि पर्यटनाने परिपूर्ण असा आजचा दिवस ईश्वरचरणी नतमस्तक होऊन गेला. अशा प्रवासातूनच आपल्या अहंकाराला वेळोवेळी पूर्णविराम लागतो. डे 3 मध्ये नदी खाडीपात्रांचे रक्षण करणाऱ्या कोकणातल्या काही महत्त्वपूर्ण किल्ल्यांना मी भेट देणार आहे. भेटूया लवकरच.